माझा पानुभव केला देव, आपुला बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. सोडलिया जगनिंदा मग गोविंद म्हणियारा, बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. तुका म्हणे धीर केला तेने याला, गोविले बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुजरे चरणा जंताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, माझा पानुभव केला देव, आपुला बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. संत श्रीश्रेष्ठ तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून भगवत प्राप्तीचा अनुभव आपल्या पुढे मांडतात. देवाची प्राप्ती करावी आणि ती प्राप्ती करणं किती सुलभ आहे तुकोबाराय तो अनुभव आपल्या पुढे मांडतात. भगवत प्राप्ती करता आवश्यकता काय आहे, भगवत प्राप्ती करता काय काय त्याग करावा लागेल, या सगळ्यांचं सार तुकोबाराय आपल्या पुढे मांडतात. आणि तुकोबाराय हा अनुभव सांगत असताना भगवत प्राप्तीची सुलभता आपल्या पुढे मांडतात. अनुभवाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राधान्य आहे. अनुभव फार महत्त्वाचे मानले गेले. क्षेत्र कुठलं का असणार, अधिकतम प्राधान्य सगळ्यात महत्त्व जास्त अनुभवाला दिलं गेलं. साधं व्यवहारात जरी आपण गणित पाहिलं तर एखाद्या ठिकाणी एखाद्या नोकरीची संधी प्राप्त असेल तर ती नोकरी मिळवण्याकरता फक्त शिक्षणच पाहिजे असं नाही, ती पात्रता असून देखील बाहेर फटकावर लिहिलेलंच असतं अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल का. अनुभव फार महत्त्वाचे. क्षेत्र कुठलं का असं. आणि संत महात्म्यांचे उपकार आपल्यावर एवढे थोर की संत महात्म्यांनी त्यांना प्राप्त झालेले अनुभव आपल्या पुढं सहज वाटले विना मोबदला. का अनुभवाला इतकं महत्त्व आहे
आणि महत्त्व असून देखील महात्म्यांनी आपल्याकरता ते अनुभव आपल्या समोर सहज उघडे केले. अनुभवे आले अंगा ते या जगा देतशे. पण कशा करता उघड केलं? जगाला देतशे कशा करता? एकच आत्मीयता. जे अनुभव महात्म्यांनी घेतलेले त्याच पावलावर पाऊल टाकून आपल्यालाही तो रस प्राप्त व्हावा याकरता महात्म्यांनी अनुभव वाटावे. बाकीचा उद्देश महात्म्यांचा नाही. जो ब्रह्मरस ते सेवत आहे तो ब्रह्मरस आपल्यालाही प्राप्त व्हावा या आत्मीयतेनं, या तळमळीनं महात्म्यांनी अनुभव आपल्या पुढे मांडले. तो रस आपणही घ्यावा. आणि तो खूप बरा आहे. त्यांची ही आत्मीयता उघड उघड आपल्या समोर मांडतात. शेवितो आरज वाटितो आलेला, शेवितो आरज वाटितो शेवितो आरज वाटितो आलेला. वाटितो आणि का वाटितो? कारण एकच आहे. घ्या रे होऊ नका, आपण घ्यावं ही आत्मीयता. या अनुषंगानं महात्म्यांनी अनुभव आपल्या समोर वाटले. पण काही जणांना वाटू शकतं अनुभवाला एवढं प्राधान्य का? कशा करता अनुभव उपयुक्त आहेत? अनुभव सांगण्याची वाटण्याची गरज काय आहे? तर त्याचं उत्तर असं, अनुभवाला प्राधान्य याकरता अनुभव जर नसेल आणि आम्ही प्रयत्न विना अनुभव करायला गेलो तर आमची प्रचिती झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांची याचकरता गोड दृष्टांत देतात.
महाराजांची भाषा अशी, अरे साधं सोंग जरी करायचं म्हटलं, सोंग म्हणजे काय, नाटक, साधं नाटक जरी करायचं म्हटलं, आणि जर अनुभव आमच्या पदरी नसेल, जरी नाटक असलं तरी अनुभव नसेल तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी याकरता गोड दृष्टांत दिलेला आहे. अनुभव पाहिजे का, पाहिजे साधं सोंग जरी करायचं म्हटलं तरी पाहिजे का, फजिती होऊ नये याकरता. मी घडलेली घटना आपल्या पंढरपूरची सांगतो. जुन्या काळात एक 10-20 वर्षापूर्वी शिमग्याच्या सणाला पंढरपूरला सोंग काढलं जायचं. विविध सोंग काढले जायचे. एका शिमग्याच्या सणाला एक गल्लीतले सगळे तरुण मंडळी जमले आणि त्यांची बैठक जमली. सोंग आज रात्री काढायचं, शिमग्याचा सण आहे, सोंग काढलं पाहिजे, परंपरा आहे. सगळ्यांची बैठक बसली. कोणी कोणतं सोंग, कोणी कोणतं सोंग, सगळ्यांनी आपापल्या परीनं जे सोंग काढू वाटतं ते मांडलं. पण सगळ्या तरुणाईचा एकमुखानं निर्णय झाला, या वर्षी सोंग काढायचं. कोणतं? अंत्ययात्रेचं. अंत्ययात्रेचं म्हटल्यानंतर सगळेजण जे ज्येष्ठ मंडळी होते समजावू लागले, कोणतंही काढा पण अंत्ययात्रेचे नको. पण आता ते ऐकतील ते तरुण कसले, ऐकलं नाही. अंत्ययात्रेचं काढायचं. आता ठीक आहे, अंत्ययात्रेचं काढायचं ठरलं. आता सोंग काढायचं. सोंग जरी असलं, अंत्ययात्रा म्हटलं की सामान लागतं. मग दुपारी काही जण सामान आणण्याकरता गेले, सगळं सामान आणलं. आता अंत्ययात्रा ती ताटी बांधायचं म्हटलं की एक त्याकरता कार्यकर्ता गल्लीतला असतोच, त्याच्याकडं काम तेच असतं. एखादा गेला की बांधायचं त्याच्याकडं, तसं तो आला, सगळं बांधलं. ताटी तयार झाली, सगळं तयार झालं बांधून. सगळे मित्रमंडळी जमले. पण आता अंत्ययात्रा काढायची म्हटलं की सगळ्यात महत्वाचं मड. आता मड म्हणून कोण झोपायचं? एक मित्र म्हटला हरकत नाही, मी मड म्हणून झोपतो. त्या ताटीवर झोपला. 4 जण त्याला बांधू लागले. पण आपापसात त्यांनी कुजबुजून चर्चा केली, हा कधी कोणाला हाती लागला नाही, आज सापडलाय. मग बांधताना असं बांधायचं की बस याला हलताच येऊ नये. एवढं खचून बांधलं, त्याचे हातही आलं ना, पायही आलं ना, काही आलं ना, एवढं चकचून बांधलं. झालं. 4 जण खांदेकरी तयार झाले. पुढं मडकं धरणारा तयार झालं. यांची अंत्ययात्रा निघाली. आता अंत्ययात्रेचा मंत्र ठरलेला, राम नाम सत्य आहे. पण हे सोंग होतं ना, यांनी यांचा मंत्र तयार केला होता. सगळ्यांनी, खालच्या जणांनी राम नाम सत्य हे म्हटलं की जो वर तिरडीवर झोपला होता, यांचं राम नाम सत्य हे झालं की त्यानं मोठ्यानं वरून आरोळी द्यायचो, मेलो नाही जित्ता हे मोठ्या. दर मजल करत चालली. कालिका देवी चौकातनं काळ्या मारुतीपाशी प्रदक्षिणा घालत घालत खाली मुक्ताबाई मठापर्यंत आल्याबरोबर दररोज रात्री पोलिसांची गाडी पहारा देण्यासाठी येतेच. पण पोलिसाचाही मार्ग प्रदक्षिणा मार्गावरनं, सरळ उजवी प्रदक्षिणा पोलिसांनी घालावी दररोज. पण काय जाणं इन्स्पेक्टरच्या मनात काय आलं, त्यांनी आज उलटी प्रदक्षिणा घालायचं ठरवलं. म्हणजे काळ्या मारुतीकडनं कालिका देवीकडनं पुढं आले आणि समोर येऊन कधी गाडी थांबत नाही ती बरोबर महाद्वार चौकात थांबली. चौकात थांबल्याबरोबर पुढच्यांनी पाहिलं की गाडी पहारा देण्याकरता आली आहे. पहारा देण्याकरता आले याच्यात काही विशेष नाही. पण दररोज मागून येणारी गाडी आज जर पहाऱ्याकरता आली असती तर गाडी कुठनं यायला पाहिजे? मागून. गाडी आली कुठनं? पुढून. बरं, आली ते आले, कधी थांबत नाही ते आज बरोबर थांबले. त्यांना वाटलं बहुतेक आपण ज्येष्ठांचं ऐकलं नाही म्हणून आपल्या वडिलांनीच पोलिसांना फोन केला आणि आपल्याला पकडायला बोलवलं. आता शंका मनात यायला, पुढच्याच्या मनात आलेली शंका, मागं जायला किती वेळ लागणार आहे? ज्यांनी पोलिसाची गाडी पाहावी, आता पुढचे जे होते चालणारे, पोलिसाची गाडी पाहिल्या कुजबूज झाल्या दिसल त्या बोळात पळू लागले. मागचे जे होते, आता मागच्याला रान मागचं मोकळच होतं, त्यांनी मागच्या मागं धाव घातली. आता हे राहिले 5 जण, वरचा एक झोपलेला, खालचे 4 आणि पुढं तिरडी धरणारा. यांना पळून जाता येईना. बरं, हे 4 जण जे होते, 5 जण,
त्यांनी ठरवलं काही जरी आपल्याला वाटलं, पोलीस पकडायला आलेत, शंका जरी मनात आली तरी आपण पळू जायचं, ह्याचं व्हायचं ती होऊ द्या. आता हे सगळे पळून गेलेत, ह्यांचं असं ठरलंय हे ताटीवर झोपणाऱ्याला पत्ताच नाही. त्याचं आपलं ठरलेलं. खाल्लं कोणी म्हटलं राम नाम सत्य आहे की ह्यानं मोठ्यानं म्हणायचं ठरलेलं, मेलो नाही जित्ता आहे त्याचं ठरलेलं. त्याला पोलीस गाडी आलेली माहीत नाही, हे सगळे निघून गेलेत माहीत नाही, आपल्याला टाकून पळून जाणारे हे माहीत नाही. महाद्वार चौकात आल्याबरोबर देवाला उजवं घालण्याकरता तिथं सगळे थांबले. आता पोलीस जरी असले तरी मनुष्यच. अंत्ययात्रा पाहिल्याबरोबर तेही खाली उतरले. 4-5 हवालदार, इन्स्पेक्टर सगळ्यांनी टोप्या काढल्या, काठी हातात धरली. आता मडकं घेऊन जो थांबणारा होता त्याच्याकडे ड्युटीच होती, पोलिसाकडे लक्ष द्यायचं. तो बहादर देवाकडे तोंड करून नाही थांबला, मग ते पोलिसांकडे तोंड करून पाहिला काय करतेत करण्याकरता. आणि हे उजवे घालू लागले. अनावधानानं त्या पोलिसांच्या हातातली काठी खाली पडली आणि काठी खाली पडल्याबरोबर ती काठी घेण्याकरता इन्स्पेक्टर वाकला आणि वाकल्याबरोबर जो मडकं घेऊन होता त्याला वाटलं बहुतेक काहीतरी इशारा करण्याकरताच पोलीस वाकला का, अशी कशी काठी पडेल. त्याला शंका आल्याबरोबर त्यानं खुणवल्याबरोबर यांनी मागचा पुढचा विचार न करता पुढं जे होते 3 जण, 2 खांदेकरीन धरणारा मडकं, ते नामदेव पायरीकडे पळत सुटले. माग जे दोघं होते ते पुंडलिकरायाकडे पळत सुटले. आता 4 खांदेकरी गेल्यानंतर हे मड काय अलगत राहणार आहे का. बरं, योगायोग असा होता, राम नाम सत्य हे म्हणून हे सगळे पळून जायला. आणि राम नाम सत्य हे म्हटल्यानंतर बारी याची वरच्याची, मेलो नाही जित्ता हे म्हणायला आणि खाली आपटायला एकच वेळ आली. बरं, आता खाली आपटल्यावर ह्याला गादीवर पडल्यासारखं वाटणार आहे का. आधीच वाळलेल्या चिपड्या नको नको तिथं घुसल्या आणि घुसल्याबरोबर ह्यानं जोरात जी आरोळी मारल्याबरोबर आता पोलीस होते उभारलेले, पण त्या पोलिसांनाही कळलं कुठं जावं कुठं पळून जावं. दरवाजा उघडणं, जे ड्रायव्हर आहे त्याला चावी सापडणं, चावी सापडली तर चावी लागणं, घाबरले. कसे बसे गाडीत बसले, चालू झाली, तिथनं निघून गेले. आता हा मात्र तिथं ओरडत तिथंच बसला. बरं, बांधलं एवढं खचून होतं की हातही हलणं तर पायही हलणं, ओरडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, आता मड ओरडत आहे म्हटल्यावर जवळ कोण जाणार आहे. 4 वाजता निघणारे काकड्याला वारकरी, महाद्वारातून कोण जाईना, कोणी या गल्लीतनं जा, कोणी त्या गल्लीतनं जा. आणि जे पुढे गेले ते मागच्याला फोन करून सांगायचे महाद्वारातून येऊ नको का, तिथं मड बोंबलत आहे. कोणी यायला तयार नाही. 8 वाजले तरी दुकानदार दुकान उघडं नाही. शेवटी हे जे फरार झालेले गल्लीतले होते, आता ते तरी कशाला कुणाला सांगतील की आपलाच मित्र तिथं पडलंय म्हणून, का सोम उधळ पळतंय ना. ज्या घरातलं हे होतं त्या घरातले सगळे चौकशी करू लागले. कुठं गेले, रात्री 10 वाजता गेलेले आहेत, आत्ता येतो म्हणून गेलेले आहेत. जवळजवळ 10-12 तास झाले, त्यांचा पत्ता नाही. सगळे सवंगडी त्यांच्या गल्लीतले मित्र तर आले. त्या मित्रांना विचारलं यांना पाहिलं का. प्रत्येकजण हात वर करायचा, आम्ही नाही पाहिलं. का आपण सांगितलं तर आपण अडकतोय. कुणी सांगायला तयार नाही. पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन केल्यावर पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर मग सगळं कारस्थान उघड झालं. आणि गंमत अशी झाली, जो रात्री इन्स्पेक्टर पहाऱ्याला होता तोच त्यावेळी ड्युटीला होता. आणि त्यालाही रात्रभर झोप आली नाही. का, डोळा लागला की हे मड बोंबललेलं आठवायचं. आता एवढं सगळं झाल्यावर तिथं आल्यावर त्याला सगळं उघडं केल्यावर पोलीस शांत बसतील का. सगळ्या गल्लीतल्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. का घडलं, कारणच एक, तुकोबरायची भाषा आहे, सोंग जरी करायचं म्हटलं तरी आधी अनुभव पाहिजे. अनुभवाविना जर आम्ही करायला गेलो तर अडचण आमची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. महात्म्यांची तुकोबरांची भाषा गोड आहे. अनुभवाविन जोंग संपादने नवे करणे स्वयताचे नवे करणे
नवे घडले अनुभवाविन सोंग संपादने नवे करणे स्वहिताचे नवे करणे स्वहिताचे अनुभवाविन सोंग संपादने महाराजांची भाषा आहे. जर अनुभव नसेल तर नवे हे करणे स्वहिताचे हिताचं ठरणार नाही आणि आपलं अहित व्हावं ही महात्म्यांची भूमिका नाही. आपल्या हिताच्या दृष्टिकोनातून महात्म्य अनुभव आपल्या पुढे मांडतात. पण महाराजांची जर भाषा पाहिली तर महाराजांची भाषा देवप्राप्तीकडे प्रवृत्त करणार आहे. कारण देवाला विरोध, देवाच्या अस्तित्वाचा विरोध करणारे खल हे आत्ताच आहे असं नाही. त्यावेळेस ही नास्तिकांची संख्या कमी नव्हती. का? त्यांनी प्रचार असा करावा की देव नाही, देव कितीही साधन केला तरी प्राप्त होणार नाही आणि त्याचं खंडन महात्म्यांनी करावं. पण महात्म्यांनी खंडन करत असताना महात्म्यांनी एक अनमोल असं अस्त्र वापरलं. महात्मे थेट त्यांचं खंडन करण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करायला गेले नाहीत. मग महात्म्यांनी शब्दाचा आधार घेऊन त्या शब्दाच्या रूपानं त्यांचं खंडन करावं. त्यांनी देव नाही म्हणून सांगावा तर महात्म्यांनी देव कसा आहे हे सिद्ध करावं. तुकोबरायची भाषा आहे. देव नाही म्हणण्याचं कारण नाही. आम्हाला विचारा का आमच्या समवेत तो आहे. नुसता समवेत नाही, आमच्या आतही तो आहे आणि आमच्या बाहेरही तोच आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव देव आहे, देव आहे, देव आहे, देव जवळी आमांतर बाह्ये, जवळी आमांतर बाह्ये, देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर्बाह्य, आमच्या आतही तोय आणि बाहेरही तोय. बाहेरही म्हणजे आमच्या समोर तो क्रीडाही करतो, नवे नवे आम्हाला तो दिसतोही. त्या महात्म्यांचा तो अधिकार आहे. भगवान परमात्मा आमच्या बरोबर व्यवहार करतो, तो आमच्या समवेतच आहे आणि बाहेर असणारा भगवान परमात्मा तोच आमच्या अंतःकरणात आहे. देव नाही म्हणण्याचं कारण नाही, पण प्राप्तीवरही तुकोबरा आहे. असलेली झाकोळी पुसून टाकतात. तुकोबरायची भाषा आहे, देव प्राप्त करणं अवघड आहे असं नाही, भगवंताची प्राप्ती करणं सहज शक्य आहे. कठीण आहे असं समजायचं कारण नाही. मागही अनेक जणांनी केलेलं आहे, तुकोबरांच्या काळातही अनेक जणांनी केलेलं आहे आणि नंतरही अनेक जण करतील. पण तुकोबरा आहे हे मागचा कुणी प्राप्त केलाय ते सांगत बसत नाही. तुकोबरा आहे स्वतःची अनुभूती देतात. देव प्राप्त करणं
अवघड असेल असं ज्यांचं मत आहे त्यांनी माझ्याकडे पाहावं का मी भगवान परमात्म्याला आपलंसं केलेलं आहे का देवाला गवसणी मी स्वतः घातलेली आहे आणि देव प्राप्तीचा अनुभव जर पाहायचा असेल तर मला विचारून कहा का मी देवाला प्राप्त केलेला आहे माझा पानुभव माझा माझा पानुभव केला देव आपुला. महाराजांची भाषा आहे, मी आपुला देव केलाय. आणि आपला देव करायचा म्हणजे भगवत प्राप्ती करायची हे जर पाहायचं असेल तर माझ्याकडं पहा का मी देवाला प्राप्त केलेलं आहे. आता माझा अनुभव पहा म्हणण्याची आवश्यकता काय होते का? मागही अनेक जणांनी केलेले आहेत, नाही केलं असं नाही. तुकोबरायांच्या काळातही अनेक जणांनी देवाची प्राप्ती केलेली आहे. मग तुकोबराय स्वतःच का उदाहरण देतात? माझा अनुभव म्हणण्याची आवश्यकता काय होते?
तर मागं अनेक जणांनी ज्यांची केलेली आहे त्यांचं उदाहरण द्यावं. माझाच अनुभव पहा हे म्हणण्याची आवश्यकता काय होते. कारण बऱ्याच वेळा मानसिकता जर पाहिली तर आपली सामान्य मानसिकता अशी आहे, आपण एखादी विशेष गोष्ट दुसऱ्याला सांगतो, पण ती विशेष गोष्ट सांगण्यापाठीमागचा भाव काय असतो, ज्याला आपण सांगतो त्यांना आपल्याला मोठं म्हणावं याकरता आपण सांगतो, आपलं कौतुक जगानं करावं हा भाव त्या पाठीमागं असतो, तर आपण विशेष गोष्ट सांगतो. तसं तुकोबराय विशेष गोष्ट सांगतात, ज्या अर्थी माझा अनुभव पहा म्हणतात त्या अर्थी जगानं मोठं म्हणावं हा तुकोबरायांचा भाव आहे का. मग माझा अनुभव पहा कशा करता, जगानं मोठं म्हणावं हा तुकोबरायांचा भाव नाही का. कारण तुकोबरायांकडे जर पाहिलं तर तुकोबरायांची भाषा आहे की जगानं मोठं म्हणावं, ही मोठं वाटण्याची जी वासना आहे तुकोबरायांची भाषा आहे, ही आम्ही कधीच सोडून दिलेलो आहे आणि पुढं आलेलो आहे, कधीच सोडून दिलेलो आहे. महाराजांची भाषा आहे आता अंतःकरणात जगानं मोठं म्हणावं हा भाव नाही, मोठेपणा मिळावा हे कधीच आम्ही सोडून त्याग केलेला आहे आणि आता आमची गाडी पुढं आलेली आहे. महाराजांची भाषा स्पष्ट आहे. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, माना मान सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, गेले माना सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे खंडन, सुख दुःखाचे गेले मानामान सुख दुःखाचे खंडन. तुकोबरायांची भाषा आहे मानामान गेले, आणि हे गेलेलं मानामान आम्हाला मान मिळावा म्हणून आम्ही सांगत नाही. आणि महात्म्यांच्या गाडीचं एक वैशिष्ट्य बरं, महात्मे ज्या गाडीत बसलेले आहेत त्या गाडीला थोडं लौकिक भाषेत जर बोलायचं झालं तर रिवर्स घेर नाही. आपल्या गाडीला रिवर्स घेर अनेकदा पडतो, महात्म्यांच्या गाडीला रिवर्स घेर नाही. तुम्ही बारीक पहा, अनेकांनी पाहिलेलंही असेल, एखादा नौका वारकरी झाला, नौका तरुण असेल तर महिन्याच्या वारीला जातो, कुठपर्यंत 2 वर्ष होईपर्यंत. 2 वर्ष 3 वर्ष झाले की मग महिना वारी बंद होते आणि 4 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा सुरू होते. मग महिन्या बंद होते आणि मोठ्या 4 वाऱ्या केल्या जातात. मग
काही अजून 2 वर्षानं ते 4 वाऱ्याच्या 2 वाऱ्यामध्ये रूपांतर होतं, आषाढी आणि कार्तिकी. अजून 2 वर्ष गेले की मग एक आषाढी नाहीतर कार्तिकी एकच वारी शिल्लक राहते. आणि त्यातल्या त्यात एवढ्या अंतरामध्ये एवढ्या कालावधीमध्ये जर तो महाराज झाला वारकऱ्याचा, तर वारी करण्याचा उद्देश हा वारी नसतो. मग आषाढीला कार्तिकीला येणं केवळ एका करता तारखा मिळावा म्हणून. महात्म्यांच्या गाडीला तसं आपल्यासारखं मागं येणं नाही, एकदा पुढे गेले की पुढे मान मिळावा म्हणून सांगतात असं नाही. मग माझा अनुभव कशा करता, एवढ्याच करता अनुभवाला प्राधान्य आहे, पण त्या अनुभवाचे काही प्रकार आहेत. काही अनुभव आपल्याला पाहून येत असतात, काही अनुभव आपल्याला ऐकू येत असतात, आणि मोजकेच अनुभव असे असतात जे स्वतः अनुभवलेले असतात. आणि परमार्थामध्ये पाहिलेल्या अनुभवाला किंमत नाही, ऐकलेल्या अनुभवालाही किंमत नाही. मग किंमत कशाला आहे? स्वतः घेतलेल्या अनुभवाला प्राधान्य आहे. पाहिलेले अनुभव कामी येत नाही, ऐकलेले अनुभव तेही कामी येत नाही. मी लहान दृष्टांत सांगतो, मग आपण ठरवा पाहिलेले ऐकलेले कामी येतात का अनुभवलेले कामी येतात. आषाढी वारीचा सोहळा आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. आणि या सोहळ्यामध्ये शेवटच्या रिंगणापाशी बाजीराव विहिरीपाशी रिंगण सोहळा चालू असताना एका गृहस्थाचा वारंवार फोन येत होता. एकदा दोनदा तीनदा झाल्यानंतर 5व्या 6व्यांदा जेव्हा आला तेव्हा वाटू लागलं खरंच काही अडचण असावी म्हणून आला असेल का, एवढा मोठा सोहळा आहे, काही कुणाचं काही अडचण असेल. रिंगण चालू असताना त्याचा फोन उचलला आणि फोन उचलल्याबरोबर तो म्हणू लागला, महाराज तुम्ही मला आहे त्या अवस्थेत आत्ता दिसताय. आता आहे त्या अवस्थेत दिसताय म्हटल्यानंतर माझा ग्रह असा झाला, तो गृहस्थ तिथंच रिंगणात असला पाहिजे का, आपण ज्या अर्थी त्याला दिसतोय त्या अर्थी तो तिथं असला पाहिजे. अशा गृहस्थाचा फोन आलता की ज्याचा वारीचा आणि त्याचा कधीही संबंध आला नव्हता. आणि असा गृहस्थ रिंगणामध्ये तिथं येणं, एवढ्या गर्दीमध्ये तिथं येणं, चुकलं माकलं काही झालं तर परत आपल्यालाच पुन्हा त्रास. त्यामुळं त्याला म्हणू लागलो, बाबा एवढ्या रिंगणात आलास, नेमकं कुठं उभारला. तो वारंवार मला सांगू लागला, महाराज तुम्ही अमक्या अमक्या कलरचा शर्ट घातलेला आहे, अमक्या अमक्या गृहस्थापाशी तुम्ही उभारलेला आहे, आता घोड्यापाशी गेलेला आहे. आता एवढं सांगतोय म्हटल्यानंतर त्याला परत परत वारंवार विचारू लागलो, नेमकं कुठं उभारला का, मला एकदा दिसू दे म्हणजे तुझी व्यवस्था करता येईल. मग मी आहे त्या स्थितीवरनं तिथनं त्याला नॅपकिन वर करून कुठं आहे काय आहे वारंवार विचारू लागलो. तो फोनवरच म्हणायचा, महाराज नॅपकिन खाली करा, उपरनं खाली करा, उपरनं फिरवू नका. मी म्हटलं एवढं तू सांगतोय, निदान कुठं उभारलाय ते तर सांग. त्यानं मला गोड उत्तर दिलं, महाराज मी तिथं आलोच नाही म्हटला. मग मी म्हटलं तुम्हाला जे पाहतोय सांगतोय ते. तो म्हणू लागला, टीव्हीत पाहतोय, टीव्हीत ऐकतोय, तुम्हाला सांगतोय. आता हे अनुभव टीव्हीत रिंगण पाहिलेलं, टीव्हीत ऐकलेलं कामाचं का स्व-अनुभूती घेतलेलं कामाचं आहे. तुकोबरायची भाषा आपला अनुभव नसेल, ऐक्यू अनुभव असेल, पाहून आलेला ऐक्यू अनुभव असेल, आणि तो जर आपण दुसऱ्याला सांगत असो तर महाराजांची भाषा हे फक्त शब्दपिटिका पडते. आणि शब्दपिटिका वायफळ शब्द परमार्थात कामी येत नाही का, इथं फक्त स्वतः घेतलेले अनुभव कामी येतात. आणि जर अनुभवाविना आम्ही सांगू लागलो तर महाराजांची भाषा ही केवळ शब्दाचे गौरव आहेत. आणि हे शब्द गौरव प्रत्यक्षात मात्र कामाला येत नाही. शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, कामान येते पाहिजे अनुभव. हे तुका म्हणे येते
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव का शब्दाचे गौरव कामाने शब्द पिटिका येतं चालत नाही, अनुभव पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय आपला स्वतःचा अनुभव सांगतात. मागं अनेक जणांनी प्राप्त केलेला आहे, पण सद्य स्थितीत आपण घेतलेला अनुभव का परमार्थात स्वतःचा अनुभव सांगावा यात न्यायानं तुकोबाराय अनुभव आपला वाटतात की मी देवाला प्राप्त केलेला आहे. केला देव आपुला, आपुला तुकोबाराय म्हणतात. आपुला म्हणजे आता तो देव आमच्या ताब्यात आहे, नुसतं प्राप्तीपर्यंत आम्ही पोचलो नाही. प्राप्त केला आणि सोडून दिला असंही झालं नाही, आपुला केला. आपुला म्हणजे तुकोबाराय देवाबरोबर जागलेली जोड, देवाबरोबर बांधलेली सांगड ही व्यक्त करतात. आपुला म्हणण्यामध्ये असा भाव आहे की आम्ही देवाला जरी सहज हाक मारावी, देवाला हाक मारणं सोडा, नामस्मरणा करता आम्ही जरी नामदेवाचं उच्चारावं, तर ते नाम उच्चारत असताना देवानं यावं हा भाव नाही आहे, पण अंतःकरणामध्ये देवाचं नामस्मरण करावं, देवाचं नाव उच्चारावं या हेतूनं जरी आम्ही देवाचं नाम उच्चारलं, नुसतं रा जरी म्हटलं तरी र म्हटल्याबरोबर देवानं प्रकट व्हावं, समोर हात जोडावेन उच्चारावं. सांगा तुकोबाराय काय करायचं आहे का? हाक मारल्याबरोबर त्वरेनं देवानं यावं, बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. बोलवल्याबरोबर देवानं यावं आणि नुसतं यावं नाही, आमच्या हाकेला ओदेत देवानं धावत यावं. नुसता देव सहज आलाय असं नाही, धावत ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत सांडून आमच्यापर्यंत येतो. मागचे काही साक्ष आहे का? देवाला हाक मारली आणि देव आला, असे काही उदाहरणं अनेक आपल्याला पाहता येते. द्रौपदीचा धावा लक्षात घ्या. हाक मारल्याबरोबर ताबडतोब देवानं यावं, नुसतं स्मरण करावं, स्मरण केल्याबरोबर देवानं धावत यावं. पशुमधलं उदाहरण घ्यावं, गजेंद्राचं उदाहरण घ्यावं. देवाचं नाव माहिती नाही, पण कोण असेल ब्रह्मांड नायक, नुसतं म्हटल्याबरोबर देवानं गरुडाला मागं टाकावं, धावत पुढे यावं. बाकीचं सगळं जाऊ द्या. तुकोबारायांचं जर पाहिलं तर तुकोबारायांच्याच मागचा अवतार असणारे, आद्य असणारे प्रल्हादजी, प्रल्हादजींचं उदाहरण पाहावा. देवाला हाक मारावी, हाक मारावी नव्हे, देव कुठे नुसतं वडिलांनी विचारावं. प्रल्हादजीनं सांगावं कुठं नाही ते विचारा, आहे म्हणण्यापेक्षा कुठं नाही विचारा. इथं आहे का म्हटल्याबरोबर प्रल्हादजींनं उत्तर द्यावं आहे, आणि आहे म्हटल्याबरोबर त्या अवस्थेत तिथं जिथं जागा दाखवली तिथं देवाला यावं लागलं. हाके जरा जीवडी
आयच्या पावंत कोण आयच्या कृपावंत हॅलो 65-45 टेम्पो कोणाचा आहे? त्यांनी जरा बाहेर यायचं आहे. जे का त्या गाडीचे कोण ड्रायव्हर असतील 65-45 टेम्पो MH09 त्यांनी जरा बाहेर गेटवर या. हाक मारल्याबरोबर देव प्रकट व्हावे. हाकेश्वर शेवडी घालून या स्तंभ पुढे तुकोबार आहे. तोच अनुभव सांगतात जे मागं भक्तांनी अनुभवलेले, तोच प्रचिती आम्हाला आहे. आम्ही नामस्मरण केल्याबरोबर देवानं यावं हे मानस नाही, पण नाम उच्चार झाल्याबरोबर देवाच्या कानी तो नाम पडल्याबरोबर देवानं हाकेला त्या आमच्या नामाला ओढेत आमच्यापर्यंत धावून यावं. का? कारणच एक, आम्ही देव फक्त प्राप्त केला नाही, आम्ही देव आमच्याबरोबर बांधून घेतला, आपुला केला. आणि एवढा आपुलका केला, देवाला आमचा एवढा लळा लावला की आम्ही नाम उच्चारल्याबरोबर देवानं धावून यावं, ओ देत धावून यावं. बोलविले तेची द्यावी उत्तर व्हावे ते काळी विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, मागं बोला. विठ्ठल पहिलं प्रमाण माझा अनुभव बोलिए
उत्तर व्हावे ते काळी बोलियन देती द्यावे बोलियन देती द्यावे बोलियन देती द्यावे व्हावे ते काळे उत्तर व्हावे ते काळे उत्तर व्हावे ते काळे उत्तर व्हावे ते काळे बोलिले ते द्यावे बोलिले ते द्यावे रोपार कुमाई जय रोपार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी माझा पहा अनुभव केला देव आपुला बोलविले तेची द्यावे उत्तर व्हावे ते काळी. तो खूप बरा आहे. प्रस्तुत अभंगातून भगवत प्राप्तीचा अनुभव आपल्या पुढे मांडतात. एका उद्देशानं भगवत प्राप्ती करणं कठीण नाही, भगवत प्राप्ती करणं शक्य आहे. आणि त्या देवाला एवढं आपलंसं करणं शक्य आहे की हाक मारल्याबरोबर तो देव आपल्यापाशी धावत येईल. असो चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातली प्राप्त प्रसंगाची सेवा. ज्या अधिष्ठानाखाली आपण आहोत पंढरपुरातील फड परंपरेपैकी एक प्रमुख असणारा महत्त्वाचा असणारा फड म्हणजे आजरेकर महाराजांचा फड, त्या अधिष्ठानाखाली आपला परमार्थ चालू. अधिक मासानिमित्त या स्थळी या ग्रामी त्यांच्या अधिष्ठानाखाली हा आपला चालू असणारा नाम उत्सव सोहळा, त्यातल्या त्यात या मासामध्ये म्हणजे आपल्याला अधिकतम पुण्य प्राप्त होणार आहे. पुण्यवान आपण आहोतच म्हणून या मार्गाला. पण त्या अधिष्ठानाची कृपा अशी की या पवित्र महिन्यात देखील परमार्थ करण्याची, नाम उत्सव करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी. जरी परंपरेनं असला, जरी 123वे वर्ष असलं तरी नाम उत्सव व्हावा ही बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी. आणि या उत्सवाच्या नियोजनातून हा परमार्थिक लाभ आपल्याला प्राप्त व्हावा ही अधिष्ठानाची असणारी कृपा. आणि अधिष्ठानाची महात्म्य आपलं असं आहे की आपलं देवावरचं प्रेम हे कणभर थोडं कमी आहे, पण आपलं महात्म्यांवरचं असणारं प्रेम जास्त आहे. थोडं बोलणं वेगळं वाटेल. देवाच्या प्राप्तीपेक्षा, देवाला महत्त्व देण्यापेक्षा आपण महात्म्यांना, महात्म्यांच्या वाङ्मयाला जास्त प्राधान्य देणार आहे.
जवळजवळ पंढरपुरातले सगळेच फड देवाला प्राधान्य कणभर कमी आहे, महत्त्वाचं आहे. पण महात्म्यांची आणि देवाची तुलना केली तर आम्ही कास महात्म्यांशी आधी जोडू. महात्म्य देव यातला निवडायचं झाल्यास तर आम्ही महात्म्यांना धरू पण देवाला सोडू. जर अतिशोक्ती वाटत असेल तर आत्ता इथंच असणारं इथलंच उदाहरण घ्या. आपण देवाच्या मंदिरात नाही, ग्रंथाच्या मंदिरात, अधिष्ठानाच्या मंदिरात. का अधिष्ठान आपल्याला प्रिय आहे. तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे अक्षरं आपल्याला अधिक प्रिय आहेत. का ते ब्रह्मभूत असणारे शब्द आहेत, नुसते शब्द नाहीत, ब्रह्मभूत शब्द. त्यामुळे शब्द आपल्याला आपल्या जीवनापेक्षा अधिकतम असणारे प्रिय आहेत. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, हे जीवाचे जीवन असतं कसं हे शिकवणारे आपले अधिष्ठान आहेत. आणि हे अधिष्ठान झालं प्रमुख पंढरपूरचं अधिष्ठान झालं. किंवा तुम्ही प्रत्येक फडामध्ये जाऊन पहा, आपल्याही फडामध्ये जाऊन पहा, देवाची मूर्ती नाही पण अधिष्ठानाची, ग्रंथाची आधिपूजा. देवाला नैवेद्यापेक्षा आधी ग्रंथांना, अधिष्ठानाला आधी नैवेद्य. का देव नंतर आधी अधिष्ठान. आणि परंपरागत असलेले आपले दोन्ही फडाचे संबंध एका पिढीपुरते मर्यादित नाही, परंपरागत पिढी दर पिढी हा असलेला अनुभव, अनुसंबंध प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात एकमेकाच्या सेवेमध्ये एकमेकांना आग्रहानं बाकीच्या फळांपेक्षा या दोन्ही फळाचं वैशिष्ट्य असं आहे. बरं, काही भागातले काही गाव असे आहेत की जे दोघांकडेही आहेत. ते लातूरकडं असो नाहीतर इथं सांगली भागात असो, दोघंही प्रेमानं नांदणारे अधिष्ठान. किंवा कोकण भागात असो, परंपरागत आलेले संबंध आणि त्या अधिष्ठानात प्राप्त झालेली ही सेवा, त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये देवाशी गाठ कशी बांधावी तो खूप बरा, तो अनुभव आपल्या पुढं मांडतात. पण काय एखाद्याची प्राप्ती करायचं म्हटलं तर नियम असा आहे, प्राप्ती करता जे आपल्याकडं नाही ते स्वीकारावं लागतं आणि जे विरोधाभास आहे, ज्यातून प्राप्ती होणार नाही ते टाकून द्यावं लागतं. तो खूप बरं आहे. आधी टाकावं काय लागेल हे आपल्याला सांगतात. का त्याचा वाचून तो जवळ येणार नाही. ते जर आमच्या अंगी असेल तर ज्याच्या प्राप्ती करता आम्ही चाललोय तो भगवत प्राप्ती ती होणार नाही. का त्याचं आणि देवाचं वाकडं आहे. खूप बरं आहे. एकाच भाषेत आपल्याला सांगतात, निंदा टाकल्याशिवाय देव जवळ येणार. सोडलिया जगनिंदा मग गोविंद म्हणियारा, तो आमचा म्हणियारा होईल. म्हणियारा म्हणजे आमच्या म्हणण्यातला, आमचं ऐकणारा. असा म्हणियारा होण्याकरता एक करावं लागेल, सोडलिया जगनिंदा, निंदा करणं सोडून द्यावं लागेल. कारण निंदेचं महापातक सांगितलेलं आहे. मी जास्त विस्तार करत नाही, थोडक्यात सांगून जातो. निंदेचं महापातक एवढं आहे, एखादा परमार्थिक आणि एखादा अपरमार्थिक जो वारी करत नाही आणि एखादा वारी करणारा गृहस्थ आहे. पण निंदा जर पाहिली, एखादा वारकरी आहे, वारी करणार आहे, पण वारी करत असताना देखील त्याच्याकडे निंदा आहे. आणि एखादा गृहस्थ असा आहे जो अपरमार्थिक आहे, वारी करत नाही पण त्याच्याकडे निंदा नाही. परिणाम असा होतो, ज्याच्याकडं वारकरी असू द्या, परमार्थ करणारा असू द्या, पण एक दोष निंदा असेल तर पुढे जाऊन जो परमार्थिक आहे, जो वारीही करतो, तो अपरमार्थिक वेळेला वेळ लागत नाही. म्हणजे आपण अनेक जण असे पाहिलेले आहेत जे वारकरी होते पण आत्ता मात्र माळा काढून खुट्टीला अडकवल्यात. का एकच दोष, निंदा. नाथरायाची भाषा अशी आहे की जो परमार्थिक आहे पण निंदा करतो तो अपरमार्थिक होतो. पण जो परमार्थिक नाही, माळ गळ्यात नाही पण निंदाही करत नाही, त्याच्या अंतःकरणात भगवत भक्ती येला वेळ लागत नाही जर निंदा नसेल तर. इतकं निंदेचं दूषण आहे.
तुकोबरायची तर भाषा उघड आहे. आम्हाला नरकवास भोगायचा असेल तर तुकोबराय सहज पर्याय सांगतात, काही अवघड नाही. नरकवास भोगायचा आहे तर संत निंदा करा, सहज नरकवास होईल, सहज. आणि काय करे सोपारे, नरका जाव याची चाड, तरी संत निंदा गोड बहु करणे लागेल. जर सहज नरकवास पाहिजे असेल, भोगायचा असेल, पाहायचा असेल तर आणखीन काही करावं लागत नाही. सोपा उपाय, संत महात्म्यांची निंदा करा, सहज आम्हाला नरक पाहता येईल. इतकं निंदेचं दोषक आहे. तुकोबराय सांगतात निंदा सोडावी लागेल, निंद्याचा त्याग करावा लागेल, मग तो गोविंद मणियारा होईल. आणि तो मणियारा होईल आणि मणियारातला तो आपल्या हातात येईल. जसं निंदेचा त्याग करावा लागेल तसं तुकोबराय सांगतात एका गोष्टीचा अंगीकार करावा लागेल, उतावीळपणा टाकून द्यावा लागेल आणि धीर धरावा लागेल. तुका म्हणे धीर केला, तुका म्हणे, तुका म्हणे धीर केला, म्हणे धीर केला, तुका म्हणे, तुका म्हणे धीर केला. तुका म्हणे धीर केला, तुका म्हणे, तुका म्हणे धीर केला. तुका म्हणे, तुका म्हणे धीर केला. तुका म्हणे धीर केला, तेने याला गोविंदे. तुका म्हणे धीर केला, तेने याला गोविंदे. तेने याला गोविले, बोलविले, बोलविले तेची द्यावे, बोलविले तेची द्यावे, बोलविले, बोलविले तेची द्यावे, बोलविले तेची द्यावे, बोलविले, बोलविले तेची द्यावे, बोलविले तेची द्यावे, बोलविले, बोलविले तेची द्यावे. तुका म्हणे
म्हणे धीर केला तेने याला गोविले. तो खूप बरं आहे. टाकावं काय सांगतात निंदा आणि घ्यावं काय स्वीकारावं काय. भगवत प्राप्ती करायचं असेल तर धीर पाहिजे. धीर म्हणजे काय? संयम. परमार्थामध्ये संयम पाहिजे. धीर पाहिजे हे सांगण्याचं कारण तो खूप बरं आहे. अनुभवित आपली प्रवृत्ती काय आहे महाराजांना चांगली माहिती आहे. कारण मनुष्याचा स्वभाव असा आहे, थोडं व्यवहारिक मनीमध्ये सांगायचं झालं तर लात मारल्या मारल्या आपल्याला पाणी पाहिजे. म्हणजे एक वारी करत नाही तवर देव भेटला पाहिजे. तो खूप बरं सांगतात. एवढं सोपं नाही का. तो खूप बरं अनुभव सांगत असताना महाराजांची भाषा अशी आहे की हा धीर जो पाहिजे तो किती धीर पाहिजे याला आकडा नाही. महाराजांची भाषा आहे, आम्ही अनेक जन्माची साधना करत करत मग इथपर्यंत आलो. बहुजन्मी केला लाग. बहुजन्मी. एक जन्माची ही साधना नाही. आत्ता नरदेह प्राप्त झालाय, आत्ता साधना करावी. परत नरदेह प्राप्त झालाय, परत नरदेहात साधना करावी. असे अनेक जन्माचे लाग करून मग पुण्य जमा करून मग त्याची प्राप्ती झाली आहे. धीर पाहिजे, संयम पाहिजे. प्राप्ती होत नाही म्हणून साधना सोडून देणं नाही. धीर पाहिजे. कशा करता धीर पाहिजे का. तो सहज त्याच्याकरता आम्ही साधना करतोय ना, मग त्याची कृपा व्हावी प्राप्ती व्हावी ना. तो खूप बरं सांगतात. धीर एवढ्या करता पाहिजे परिपक्वपणा येण्याकरता. परिपक्वपणा म्हणजे अधिकारी होण्याकरता. आम्हाला विशिष्ट गोष्टीची प्राप्ती करायची असेल तर पायऱ्या पायऱ्या चढत मग अधिकार प्राप्त करून मग त्या गोष्टीची प्राप्ती करता येते. तो अधिकार प्राप्त झाल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. धीर कशा करता पाहिजे तो खूप बरं आहे. आपल्याला कळण्याकरता एक उदाहरण देतात. एखादा एक हिरा आहे किंवा मोती आहे. त्या मोतीला मोतीत्व प्राप्त होण्याकरता, हिऱ्याला हिरत्व प्राप्त होण्याकरता काही काळ जावा लागतो. जर मोती आपण पाहिला तर मोती पावसाचा थेंब एखादा शिंपल्यात जावा, काही विशिष्ट काळ गेल्यानंतर मग त्याचं मोतीमध्ये रूपांतर होतं. पावसाचा थेंब त्या शिंपल्यात गेल्या गेल्या आपण लगेच उघडला तर मोती मिळत नाही का. त्याला मूल्य प्राप्त होण्याकरता विशिष्ट काळ जावा लागतो. तो खूप बरायची भाषा आहे. तुका म्हणे हिरा विण कैसा होतो धीरा. धीर काढल्याशिवाय हिरा होत नाही. तसं परमार्थात साधना करत 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 साधनेत परिपक्वता आम्ही प्राप्त करत करत मग त्याची प्राप्ती होते. तेवढा धीर तेवढा संयम आम्ही ठेवला पाहिजे. उतावीळपणा परमार्थात चालत नाही. उतावीळपणा कधी साधनात आम्ही नसलो तर साधन पत्करण्यासाठी उतावीळपणा पाहिजे. काय काळ हातात नाही, नरदेह हातात नाही. साधना करण्यासाठी उतावीळपणा. पण साधनात आल्यानंतर साधना करत असताना इथं मात्र उतावीळपणा चालत नाही. इथं मात्र धीर पाहिजे. महाराज सांगतात आम्ही संयम केला आणि त्या संयमाच्या बळावर आम्ही देवाची सांगड घातली. का धीर पाहिजे. उतावीळपणा चालत नाही. मी उदाहरण एका भक्ताचं देतो पुढे जातो. आपल्या दैनंदिन पाठातील प्रमाणे आणि दैनंदिन दर्शनातला भक्त आहे. ते भक्त म्हणजे हनुमंतराय. तो खूप बरं आहे. हनुमंतरायाच्या गुणगान गात असताना हनुमंतरायाच्या शक्तीचं बुद्धीचं जसं वर्णन करतात तसं हनुमंतरायाच्या एका गुणाचं देखील वर्णन करतात. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. साधनेत का पुढे पण ते साधनेत असताना शूरपणा जसा आहे तसा त्या शूरपणाबरोबर धीरपणा देखील आहे, संयम देखील आहे. का संयम महत्वाचा गुण आहे. भगवत प्राप्ती करता अंगी संयम पाहिजे. तो खूप बरं म्हणतात आम्ही संयम केला आणि त्या संयमाच्या बळावर तेने याला गोविले. गोविले म्हणजे आपण सर्व जवळजवळ वारकरी आणि आपल्या जवळजवळ सगळ्यांच्या गळ्यात माळ. त्या माळेमध्ये जसा मणी वोवला जातो तसं तो भगवान परमात्मा आता आमच्या बरोबर वोवला गेलाय. आता त्याला आणि आमच्यात दुरावा निर्माण होणं नाही एवढा आपुलकी झाली. ती माळ जशी आपल्याशी घट्ट बांधली गेलेली आहे तसं देव आमच्याशी एवढा घट्ट बांधलेला आहे. तो वोवल्यामुळं आता देवाचा आमचा भाव असा आहे
हाक मारल्याबरोबर तो आमच्यापाशी उभारला. बोलविले तेची द्यावे उत्तर व्हावे ते काळी. ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली कुंडली जवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. तुकाराम 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 तुकाराम